येतात आणि निवडणुका जातात, मात्र शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो जसाच्या तसा राहतो. शहादा तालुक्यात पाणी टंचाईच्या समस्या या दरवर्षी समोर येत असतात. शेतकऱ्यांना पाणी विना शेतीची ही समस्या कायमचीच आहे. मात्र शहादा तालुक्यातील जो महत्वाचा धरण आहे राठियावाड धरणाचा प्रश्न गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित आहे. गेल्या 8 वर्षांपासून इथलं धरणाचं कुठलंही काम झालं नाहीये. त्यामुळे इथल्या 15 ते 20 गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय. त्यामुळे इथले शेतकरी जे आहेत ते सध्या आक्रमक झाले आहेत. काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. गेल्या काय नेमकी अडचण आहे? धरण क्षेत्राचं काम, राठेवाड जे धरण आहे त्याचे काम अजून का झालेलं नाहीये? जवळजवळ 40 वर्ष जुना हा मुद्दा आहे सर. आणि काम न होण्याचं कारण काही सांगतात कॉन्ट्रॅक्टदाराची चुकी असेल, काही सांगतात शासनाची चुकी असेल. पण समजा जे काही असेल, पण ज्या ज्या लोकप्रतिनिधींना हा मुद्दा घेऊन ते यशस्वी झालेले आहेत, विजयी झालेले आहेत, त्यांनी या मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण जलनायक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोकांच्या मनावर आपण राज्य गाजवू शकत नाही. तर आपण शेतकऱ्यांचा प्रश्न घेतला पाहिजे. काही वेळेस तुम्ही पाहू शकतात की संपूर्ण महाराष्ट्रभर नको त्या योजना आपण पाहतोय, भरपूर पैसा वाया जातो. पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी या ठिकाणी या पैशाचा वापर केला पाहिजे. आणि सगळ्यात मोठं धरण आहे शहादा तालुक्यातलं, नंदुरबार जिल्ह्याचा ऐतिहासिक मुद्दा आहे. गेली 40 वर्ष हा मुद्दा रखडलेला आहे. शेतकरी याच्याने सुखावणार आहे, त्याचं मन मोठं होणार आहे, त्याचं उत्पन्न वाढणार आहे, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. काय पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे आपली? भूमिका एकच असणार आहे. आता भरपूरदा याबद्दल आम्ही निवेदन दिले गेले मुंबईपर्यंत. आमच्या गावकऱ्यांनी, मंदाने गावकऱ्यांनी सुद्धा बऱ्याच जणांनी पाठपुरावा केला. आतापर्यंत जे काम झालेलं आहे त्यांचे मी धन्यवाद करतो. पण जर याच्या पुढे काम होत नसेल तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये, मग ती स्थानिक स्वराज्य संस्था जरी असेल, आम्ही सर्व गाव मिळून बहिष्कार घालू, असंच आमचं आता मत आहे. तर नक्कीच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राहत्यावाड धरणाचा प्रश्न आता गंभीर होत चाललेला आहे. त्यामुळे शेतकरी देखील आक्रमक झालेले आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असेल किंवा इतर निवडणुका असतील, यावर बहिष्कार घालण्याचा जो निर्णय आहे तो इथल्या शेतकऱ्यांच्या वतीने आता घेण्यात आलेला आहे. सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, शहादा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.